तर उद्या महाराष्ट्रात 16 ठिकाणी मॉकड्रिल होणार आहे। नाशिक जिल्ह्यात 3 ठिकाणी हे मॉकड्रिल होणार आहे। मुंबई, उरण, पुणे, ठाणे, पिंपरी चिंचवडमध्ये मॉकड्रिल राबवण्यात येणार आहे। त्याचबरोबर औरंगाबाद, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्गातही सराव केला जाईल। अशी महत्त्वाची घडामोड आहे। उद्या महाराष्ट्रात 16 ठिकाणी हे मॉकड्रिल राबवण्यात येत आहे। या संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत निवृत्त कर्नल आनंद देशपांडे आहेत। सर, आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीवर। धन्यवाद। अतिशय महत्त्वाची अशी घडामोड घडतेय। भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर उद्या सर्व राज्यांना मॉकड्रिल राबवण्याचे आदेश देण्यात आलेत आणि सर्वसामान्यांना एकच प्रश्न पडलाय, तो म्हणजे खरंच युद्ध होणार का? तुम्ही काय सांगाल? युद्ध होईल असं वाटत नाही आणि होऊ नये, कारण आज तारखेला पाकिस्तान सर्व दृष्टीने युद्धासाठी तयार आहे। तर ते युद्ध महाग पडेल आणि युद्ध हे कधीही दुसऱ्या पार्टीला माहित असताना होत नाही। आपल्याला त्याच्यात जेव्हा हे मिळते, सरप्राईज मिळवता येईल, अचानक हल्ला कराल, तेव्हा आपल्याला मॅक्झिमम फायदा होतो। त्यामुळे असं सर्व माहिती असून की आज नाही उद्या हल्ला येण्याचे तयार आहेत, अशा वेळी हल्ला करणं हे फायदेशीर होणार नाही, ते खूप महाग पडेल। नक्कीच सर, या संदर्भात सुरक्षा विभागानं काय खबरदारी घेणं अपेक्षित आहे? सुरक्षा विभाग म्हणजे तुम्ही कसं म्हणता मला समजलं नाही, कारण मुख्य काय झालंय की असा हल्ला काश्मीरमध्ये झाला, हे का झाला हे पाहणं सुरक्षा रक्षणासाठी खूप जरूर आहे की का होऊ शकलं। नक्की सर, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे खरं तर सर्वसामान्य नागरिकांनी नेमकं काय करणं यावेळी अपेक्षित असेल? आता सर्वसामान्य नागरिकाला पहिले माहित पाहिजे की अशा गोष्टी का होतात आणि मग आपण याच्यात अशी चर्चा करू शकतो की आता काश्मीरमध्ये हल्ला इतका सक्सेसफुल कसा झाला, का झाला, आणि ह्याचं एक कारण आहे की आपल्याला कशालाही कोणत्याही प्रकारे सुरक्षतेची काळजी नसते। आपण कोणताही नियम पाळत नाही, आपण देशासाठी काही करत नाही, हे मुख्य घटना आहे। आणि तुम्ही जर मला विचारलं की ते का झालं, तर युद्धाच्या पेक्षा हे का झालं हे जास्त महत्वाचं असं मला वाटतं की काश्मीरमध्ये असा आतंकवादी हल्ला का होऊ शकला। सर, तुम्ही 1971च्या युद्धात देखील सहभागी होता। त्यावेळेसचं कसं या मॉकड्रिलशी कम्पेअर करता येईल? कारण त्यावेळेस जे मॉकड्रिल राबवलं होतं तेव्हा कसं होतं आणि आता काय फरक आहे नेमका? त्यावेळेस एक तर काय होतं की दोन्ही देश लढायला तयार होते आणि आपल्याला भरपूर प्रमाणात सुपेरियरिटी, आज पण सुपेरियरिटी आहे, परंतु आज युद्धात सर्व गोष्टी बदललेल्या आहेत। सगळ्यात फायरिंग कॅपॅसिटी बदललेली आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सने खूप फरक पडणार आहे। आणि पूर्वी जेव्हा 71चं युद्ध झालं तेव्हा ते 90% निश्चितपणे बॉर्डरला राहण्याची शक्यता होती। आता कुठेही युद्ध होऊ शकेल हे सांगता येत नाही, कुठे हल्ले होतील हे सांगता येत नाही। आपल्या ज्या मुख्य हे आहेत, ज्याला आपण व्हीआयपी हे म्हणतो, व्हीपी, इम्पॉर्टंट प्लेसेस, तिथे कुठेही हल्ला होऊ शकतो। आपण पण त्यांच्यावर करू, ते पण आपल्यावर करू शकतो। ही जी कॅपॅसिटी सर्व देशांची वाढलेली आहे, त्याला उत्तर देण्याची तयारी सर्व देशांची पाहिजे। तर त्यावेळेसची युद्धाची स्थिती आणि आताची जी युद्धजन्य स्थिती निर्माण झाली याबद्दल तुम्ही काय सांगाल? त्याच्यात वर्ल्ड म्हणजे जमीन आसमानाचा फरक आहे। त्यावेळी युद्धस्थितीत युद्ध नेहमी लिमिटेड क्षेत्रात राहायचं, आता युद्ध कसं आणि कुठे होऊ शकेल आणि युद्धाचे आयाम बदललेले आहेत। समजा उद्या आपला रेल्वे ट्रॅक बंद केला, विमानतळं बंद केली, अशा अनेक गोष्टी होऊ शकतात। युद्ध हे फक्त सैन्यांमध्ये होणार नाही, युद्ध हे सर्व पातळीवर होईल आणि जवळजवळ सर्व देशाची कॅपॅसिटी आहे। पाकिस्तानपेक्षा आपली कॅपॅसिटी 100% जास्त आहे, पण जर त्यांना दुसऱ्या देशांनी मदत केली तर तिथे प्रॉब्लेम होऊ शकतो। सर, खरं तर सध्याची स्थिती खरंच युद्धजन्य असेल तर नागरिकांनी यावेळी नेमकी काय काळजी घ्यायला हवी? नागरिकांनी एक दिवस काळजी घेऊन काही होत नाही, आता इट्स टू लेट। पहिल्यापासून आपली ही काळजी व्हायला पाहिजे। सर्वात प्रथम आपण सतर्क राहून सरकारला सांगायला पाहिजे की आपण युद्धजनक परिस्थितीला उत्तर देण्यात कसे पाहिजे। आपण काश्मीरला राहून आपला देश एक राहू शकतो का? धर्मात जातीत न राहता एक राहू शकतो का? आपल्या सैन्याची जी परंपरा होती ती सोडून आपण आता अग्निवीर सुरू केले, हे अग्निवीर अशा लढाईला तयार होऊ शकतात का? नंतर काश्मीर सहित सगळ्या देशात जी आपली संरक्षण व्यवस्था आहे ती कशी आहे? तिथली जी जनता आहे, काश्मीर घ्या,
नागालँड, मिझोरम घ्या, मणिपूर घ्या, ते आपल्यासारखे देशवासी आपण त्यांना करू शकलो का? त्यांना हा महत्वाचा आहे की ते भारतीय होऊ शकले का? ते जर झाले नाही, ती सगळी आपल्या नागरिकांची सगळ्यांची चूक आहे. आपण काश्मीरला फक्त टुरिस्ट म्हणून जातो, प्रवासी म्हणून जातो, तिथे एक होत नाही. तिथल्या लोकांना आपण पुन्हा त्यांच्यात काहीतरी फरक असं का दाखवतो? हा एक मोठा प्रश्न आहे. निश्चितच सर तुम्ही 6 वर्ष काश्मीरचा चार्ज सांभाळलाय, तेव्हाचा काश्मीर आणि आत्ताचा काश्मीर याच्यामध्ये किती मोठा फरक आहे? त्याच्यात म्हणजे मी जाऊन जरी 15-20 वर्ष झाले तरी नंतर मी व्हिजिट केली, माझे युनिट तिथे आहे. तिथे आता तेवढा बदल झाला नाही. बदल झालाय तो की आता ज्याला आपण कनेक्टिव्हिटी म्हणतो, रस्ते खूप चांगले झालेले. यांनी आपण विमानतळं वाढलेली आहेत आणि नागरिक सजग झालेले आहेत. परंतु काश्मीरमध्ये आधी त्यांचं जे उत्पन्न होतं, त्यांचं जे राहणीमान होतं, त्याच्यात टुरिझम ज्याला आपण म्हणतो, पर्यावरण, सगळे लोक बाहेरून येणे, ह्याच्यावर जी त्यांची आता आपण त्यांचं जे जीवनमान अवलंबून राहू लागत आहे तसं नव्हतं. तिथे जे शेतीतनं मिळणारं उत्पन्न आणि तिथे असलेल्या ज्या शालीकरण तयार करणं, नंतर रक्स तयार करणं, ह्याचं उत्पन्न खूप जास्त येत होतं. तिथे चांगलं मटण जे म्हणतात, असे गोट्स चांगले निर्माण होत होते, शेती होत होती. ते आता कमी झालंय आणि टुरिझमला वाढ दिल्यामुळे हे फक्त त्यांचं सगळं उत्पन्न या 3-4 महिन्यात मिळतं आणि बाकी मिळत नाही. हे चांगलं नाहीये. तिथे जे नैसर्गिक आणि परंपरेने होणारे जे बिझनेस होते ते आपण कार्यरत ठेवले पाहिजे. तिथले जी वूल आहे तिला आपण महत्व द्यायला पाहिजे. केशर, ड्रायफ्रूट जे होतात ते खूप वर्षांवर टिकू शकतात, ते इथे येऊ शकतात, पण त्याच्यात मध्ये दलाली खूप वाढते आणि त्या लोकांना फायदा कमी होतो. त्यांना ती गॅरंटी देऊन त्यांचं याच्यावर अवलंबूनत्व, पर्यटनावर अवलंबूनत्व जे काश्मीरचं आहे ते प्रचंड कमी करायला पाहिजे. आणि आता आपण ते 370 रद्द केलं, परंतु काश्मीरची राहायची जी आहे ते सगळ्यांना 4 महिने नीट राहता येतं, बाकी खूप वर्षानुवर्ष सवय राहायला लागते तिथे राहायची. आपल्याला वॉर्म ठेवणं, गरम ठेवणं खूप अवघड आहे. त्यामुळे ती सवय आपल्या लोकांना करायला लागेल आणि त्या लोकांना आपलं करायला लागेल. ते सगळ्यात मुख्य आहे. ज्या दिवशी काश्मीर, मिझोरम, नागालँड आपल्या बॉर्डरचे लोक भारतीय म्हणून, नागरिक म्हणून, आणि आपण त्यांना मानतो, ते आता काश्मीरी लोकांना इथे सेफ वाटत नाही, मग आपल्याला तिथे का सेफ वाटेल? त्यांच्या ज्या लोकांना आपण इथे सेफ वाटत नाही तर आपल्याला तिथे सेफ का वाटत येईल? ते जेव्हा होईल तेव्हा पाकिस्तान कधीही हे स्टेप घेणार नाही. नक्कीच सर. पहलगाम हल्ल्यानंतर खरं तर NIA ची टीम ही कसून चौकशी करते, तिथे सर्च ऑपरेशन अत्याशय युद्ध पातळीवर राबवलं जात आहे. तुम्हाला काय वाटतं, अतिरेकी खरं तर तिथून बाहेर पडले असतील का काश्मीरमधून, आणि नसेल तर नेमका याच्यावर तोडगा काय? आता काय झालंय की काश्मीरची रचना अशी आहे की तुम्ही इंच ठेवू शकत नाही आणि ज्या माणसाच्या हातात हत्यार नाही तो सर्व दृष्टीने कळाला तरच तुम्ही त्याला ओळखू शकता. तिथे जो मिसळलेला हा असतो टेररिस्ट, त्याला ओळखणं अवघड आहे. आता खूप सुविधा झालेल्या आहेत, आपण वर्षांवर त्यांना पकडतोय, पण तरी निसर्ग, लोक आणि तो एरिया, तिथे लपणं सोपं नाहीये. तो रोज घालत राहील. त्याला पाठीमागे जायचं का आपल्याला पाकिस्तानची तयारी ठेवायची, हे दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली करणं अवघड असतं. तिसरं, मी जेव्हा जातो तेव्हा मी तिथे 1 वर्ष राहतो, येतो परत जातो. ते लोक वर्षानुवर्ष त्यांना राहत आहेत, तर त्यांचा विश्वास आल्याशिवाय टेररिझम आपण खूप कमी केलेला आहे, कंट्रोलमध्ये आणलेला आहे, पण हे गरजेचं नाही. जेव्हा त्यांना सुराज्य मिळेल, आता तिथे मुख्य कोण आहे आपल्याला माहित नाही, त्याही लोकांना माहित नाही. या सिक्युरिटीची संपूर्ण जबाबदारी कोणाची होती हे कधी उघड झालं नाही, हे चुकीचं आहे. तिथल्या जे अधिकारी आहेत, जसे जो निवडून आलेला आहे त्याच्या हातात सगळं पाहिजे, ते नाहीये. नक्कीच सर. खरं तर तुम्ही जेव्हा सेवेत असताना कोम्बिंग ऑपरेशन त्यावेळेस राबवलं जायचं, तेव्हा आणि आता नेमकं तुम्हाला काय वाटतं की कुठेही अतिरेकी कुठल्या भागात लपून बसण्याची दाट शक्यता? एक भाग असं लपता येत नाही. एक मुख्य आहे की ते श्रीनगर किंवा जम्मू, श्रीनगर, अनंतपूर, वातरगाव अशा मोठ्या गावात लपणार नाही. ते
जे छोटी हे असतात गावं तिथे जाऊन लपतात. आणि दुसरे काय होतं, आता टेररिस्ट दोन प्रकारचे आहेत. जो बाहेरून आलेला टेररिस्ट आहे, मे बी पाकिस्तानात किंवा जे पूर्वी जे बाहेरून येते त्यांना पकडणं जरा सोपं होतं. पण जो काश्मीरी बॉर्न आहे त्याला पकडणं अवघड जातं, कारण त्याला किती नाही म्हणलं तरी दुसऱ्या गावात मामा काका असतो, तिथे त्या लोकांना माहिती असतो आणि त्यांना हे माहित नसतं की हा टेररिस्ट आहे. बाहेरचा माणूस याला तो ओळखला जातो. त्यामुळे हे थोडंसं अवघड आहे. नक्की सर, अतिशय दुर्गम अशा ठिकाणी अशी ही सर्च ऑपरेशन्स राबवले जात आहेत. या भागांमध्ये नेमकी सैन्यापुढची नेमकी आव्हानं काय असतात अशा वेळेस? एक काय लागतं, सगळ्यात महत्वाचं सैन्याला आहे म्हणजे तो तिथे त्याचा अक्लिमेटाईज झाला पाहिजे. एक. दुसरं, तो फिजिकली मेंटली टफ पाहिजे. आणि तिसरं, त्याला कमीत कमी आर्मीला माणूस एकटा कधीही नसतो, कमीत कमी 10 ते 15 मिनिटं असतात. त्यांच्यात प्रचंड कोऑर्डिनेशन लागतं, प्रचंड सामूहिक जीवन राहण्याचं लागतं. आणि जितकं त्या माणसाला त्या निसर्गाचा फायदा घेऊन लपता येतं तितकंच आम्ही सगळे लपू शकायचो. तिथल्या जमिनीचा पाण्याचा जेवढा आपण ते उपयोग करतात त्याच्यापेक्षा जास्त चांगला उपयोग आपले सैनिक करतात. त्यासाठी सैनिकांनी तिथे कंटिन्युअसली कमीत कमी 1 वर्ष राहायला पाहिजे. आणि तसंच जे आधी सगळे अत्यंत ट्रेन सैनिक पाहिजे, कारण वजन किती न्यायचं याला लिमिट आहे, किती वजन न्यायचं, खाणं काय असं याला लिमिट आहे, ते तयार करणं हे लिमिट आहे. त्या सगळ्या फॅसिलिटी आपल्या सैन्यानी, इव्हन BSF CRP सगळ्यांना मिळतात. प्रश्न आहे की हा मनुष्य ट्रेंड आहे का नाही. आणि केव्हाही तो एक तिथे गेल्यानंतर 10 दिवस आम्ही त्याला अॅक्लिमेटाईज व्हायला देतो. 10 दिवसाच्या आत त्याला कधीही अशा ह्याच्यात उतरवलं जात नाही. ही काळजीची आपण कधी चूक करता येत नाही. दुसरं, पोलीस, जम्मू अँड काश्मीर पोलीस, BSF, आर्मी याच्यात प्रचंड कोऑर्डिनेशन पाहिजे आणि एक त्यांचा कमांडर पाहिजे. तिथे चूक होऊ शकते. हे कोण आहे, जो भाग आहे तिथे कोण आहे भाग आहे हा इश्यू निराळा आहे. हल्ला झाल्यानंतर अशा वेळी जे आपण जेव्हा आम्ही तिथे जातो तेव्हा कोणीतरी एका माणसाच्या हातात सर्व हुकूमत पाहिजे, त्याचं सगळं पाहिजे. आणि अनट्रेन माणसाला तिथे नेणं हे म्हणजे त्याला मारणं आहे. निश्चितच सर, धन्यवाद. आपण NDTV मराठीवर आलात आणि अतिशय महत्वाच्या अशा मुद्द्यांना हात घातलात आणि महत्वाची अशी माहिती 1971चं युद्ध ते आत्ताची परिस्थिती यावर सविस्तर असं विश्लेषण केलं. धन्यवाद त्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.